प्रेज द लॉर्ड. जय मसे की देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर पिताने सुंदर असे दिवस दाखवला आहे. प्रभू परमेश्वर पिता, स्वर्गीय पिता, तुमच्यावर माझ्यावर प्रेम करतो. देवाने तुम्हाला आणि मला अधिकार दिला आहे पुत्र होण्याचा, कन्या होण्याचा. हालेलुया, हालेलुया. खरोखर परमेश्वर पिता महान आहे, त्याचा दया सनातन आहे, तो विश्वास योग्य आहे, तो सोडत नाही, टाकत नाही. हालेलुया. यशाचं पुस्तक 49 अध्याय 16 वचन. पहा, तुझं चित्र माझा तळातळ कोरून ठेवलेलं आहे. खरोखर तुमचं चित्र, माझं चित्र देवाने आपल्या तळातळ कोरून ठेवलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. युवांकुर शुभवर्तमान 8 अध्याय 12 वचन. येशू म्हणाला, पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. जो मला अनुसरतो तो अंधकारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रेज द लॉर्ड. येशू शिष्यांना सांगितला, मीच जगाचा प्रकाश आहे, आणि जो कोणी मला अनुसरतो तो अंधकारमध्ये चालणार नाही, त्याच्यासाठी जीवनाचा प्रकाश राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. एखादा व्यक्ती समजा पापी आहे, अपराधी आहे, गुन्हागार आहे, आणि त्याचे जीवन अंधकार असा होतो. तो अंधकारामध्ये चालतो. तो कुठं जातो, काय करतो त्याची त्याला कळत नसतो, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले असते. हालेलुया. मग जेव्हा एखादा पापी व्यक्ती येशूकडे येतो आणि आपलं जीवन येशूच्या हातात सोपवून येशूला आपलं वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून अंतःकरणातून स्वीकारतो, त्याच्या जीवनामध्ये प्रकाश येतो. हालेलुया. त्या जीवनातून सर्व अंधकार दूर होतो. हालेलुया. कारण येशू स्वयं जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मत्ते 5 अध्याय 14 वचनामध्ये 14-15, की तुम्ही जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना अधिकार दिला आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा तारण होते, नवा जन्म होतो, जीवन मिळतो, आनंद मिळतो, शांती मिळतो. हालेलुया. माझं वैयक्तिक साक्षी आहे. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या जीवनामध्ये अंधकार होता, शांती नव्हता, आनंद नव्हता, निराश जीवन होतं, व्यसन करायचो. प्रभू येशू ख्रिस्ताला अंतःकरणातून स्वीकारलो. हालेलुया. जीवनच बदललं. प्रेज द लॉर्ड.